श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मागील आठवड्यात शहरातील जेल रोड परिसरातून घरी जात असताना एका इसमास लिफ्ट मागून धमकावत त्याच्याजवळील सोन्याची अंगठी, मोबाईल, दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी दोघा अज्ञात संशयितांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी घटनेतील संशयिताचा तपास करत असताना गुंडा विरोधी पथकानं पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना संशयित छत्रपती संभाजीनगरहून नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुंडा विरोधी पथकानं नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं। अनिल इंगळे, अभिषेक चौगुले असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोजमजा करण्यासाठी पैशांची गरज असल्याने तक्रारदार अंथोनी सावळे यांना मारहाण करत मुद्देमालासह दुचाकी घेऊन छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड येथे पळून गेल्याची कबुली दिली। तसेच गुन्ह्यातील मुद्देमाल देखील सिल्लोडलाच असल्याची माहिती दिली। उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील बोधलेनगर सिग्नलवर दिनांक 16/8/2024 रोजी रात्रीच्या वेळी फिर्यादी नामे अँथोनी गॅब्रिएल साळवे वय 65 वर्षे यांना 2 अनोळखी अज्ञात इसमांनी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने अडवून फिर्यादी यांच्याकडील चांदीची, सोन्याची अंगठी, तसेच मोबाईल आणि त्यांची लाल रंगाची ॲक्टिवा व इतर साहित्य असे बळजबरीने काढून फिर्यादी यांना दगडाने मारहाण करून पळून गेले म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 278/24 भारतीय न्याय संहिता 309/6-3-5 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्यांना पुढील तपासासाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मंगल गुंजाळ, विजय सूर्यवंशी यांच्या पथकानं केली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।